ते आपण सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट काय असते तर ते शिकणार आहोत। सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P गुणिले N गुणिले R भागिले 100। इथं P म्हणजे असते प्रिन्सिपल, प्रिन्सिपलला मराठीत म्हणतात मुद्दल। N म्हणजे असते नंबर ऑफ इयर, मराठीत त्याला म्हणतात कालावधी। R म्हणजे असते रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे मराठीत व्याजदर। व्याज दर तर आता याच्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत। पहिलं एक्झाम्पल आहे भांडवल 6000 आहे। भांडवल म्हणजेच मुदत, व्याजदर 5% आहे। व कालावधी 2 वर्षे आहे। तर सरळ व्याज किती असेल? सरळ व्याज किती असेल? या प्रश्नामध्ये P दिले, P म्हणजेच भांडवल दिले 6000, R म्हणजेच व्याजदर दिले 5% आणि नंबर ऑफ इयर म्हणजेच N दिले 2 वर्ष। तर सरळ व्याज काढायचे। सरळ व्याज काढायसाठी फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर P जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया। हे आपल्याला दिले भांडवल, भांडवल म्हणजे असते P दिलेला आहे 6000। अजून काय दिले? व्याजदर, व्याजदर म्हणजे असते R दिले 5%। बाकी असते कालावधी, अजून जे दिलेलं आहे ते कालावधी आहे आणि जे आहे 2 वर्ष, त्याला आपण N म्हणतो। N आहे 2। तर याचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर P गुणिले N गुणिले R भागिले 100। P आहे 6000, N आहे 2 आणि R आहे 5।
भागिले 100. तर आता याचा एक 0, याचा एक 0, याचा एक 0, याचा एक 0 कट करायचा आणि बाकी जशाला तसं लिहून घ्यायचं. 60 गुणिले 2 गुणिले 5. हे सगळे गुणाकारात आहेत म्हणून आपल्याला हे शून्य काढता आले. बेरीजमध्ये असले तर काढता येत नाहीत. मग 60 गुणिले 2 गुणिले 5 असते 10. तर 60 गुणिले 10. 60 गुणिले 10 केलं तर उत्तर येते 600. आपल्याला काढायचं होतं सरळ व्याज किती असेल. तर सरळ व्याज किती आहे 600. मग सरळ व्याज हे रुपीजचं साईन 600 आहे. आता एक्झाम्पल नंबर 2. $4050 चे सरळ व्याज मिळाले आहे. $4050 सरळ व्याज मिळाले आहे. भांडवल $3000 आहे. व्याज दर 5% आहे. तर मग कालावधी किती असेल. तर या सरळ व्याजच्या गणितामध्ये एक तर आपल्याला सरळ व्याज दिलेला असते, भांडवल दिलेला असते, व्याजदर दिलेला असते आणि कालावधी काढायचा असते. तर या 4 गोष्टीपैकी कोणत्या पण 3 गोष्टी दिलेल्या असतात आणि एक काढायची असते. तर यानंतर आता आपण याचं आधी दिलेली माहिती जी आहे ती लिहून घेऊया. दिलेली माहिती. हे सरळ व्याज दिलेलं आहे. यावेळेस सरळ व्याज बरोबर किती दिलेलं आहे 450. त्यानंतर दिलेलं आहे भांडवल. मग भांडवल बरोबर 3000 आणि अजून दिलेलं आहे व्याजदर. मग व्याजदर बरोबर 5%. तर मग आपल्याला काय करायचं आहे n म्हणजेच कालावधी बरोबर क्वेश्चन मार्क. हे सरळ व्याज म्हणजे दिलेलं आहे I, भांडवल म्हणजे P, व्याजदर म्हणजे R. तर आता फॉर्म्युला I म्हणजे सिंपल इंटरेस्ट. I P गुणिले n गुणिले R भागिले 100. P दिलेला आहे 3000. त्याआधी I दिलेले ते लिहून घ्या. I दिले 450, P दिले 3000, n आपल्याला काढायचे. n ला n लिहायचं आणि R दिले 5 आणि भागिले 100 तर फिक्सच. मग आधी काय करायचं, हे 100 जे भागाकारात जे आहे ते इकडे गुणाकारात घेऊन जायचं. म्हणजे 450 गुणिले 100 इज इक्वल टू 3000 गुणिले n गुणिले 5.
तर त्यानंतर याचा गुणाकार करू पण शकता किंवा मग जशाला तसं ठेवलं. माझ्या मते तुम्ही जशाला तसंच ठेवायला पाहिजे, कारण जेव्हा हे गुणाकारातला भागाकारात येते तर तेव्हा हे शून्य काटायला सोपे जातात. हे 100 आणि आता जे 3000 आहे याच्या n आणि 5च्या गुणाकारात आहे, तर त्याच्या भागाकारात येईल इज इक्वल टू n गुणिले 5. एका टाईमला एक करायचं म्हणजे जास्त अवघड जात नाही. मग हे 0 गेला, हे 0 गेला, हे गेला, हे गेला, हे पण 0 आणि हे 0 कटला. मग या 3 45ला भागायचं, तर हे 45 भागिले 3 इज इक्वल टू n गुणिले 5. तर 45ला 3 भागल्यानंतर उत्तर येते 15. 15 इज इक्वल टू n गुणिले 5. 15/5 इज इक्वल टू n. हे 5 जे गुणाकारात होतं ते याच्या भागाकारात आलं. मग 3 इज इक्वल टू n. म्हणजे आपल्याला या क्वेश्चनमध्ये असं विचारलं होतं की, तर या गणितामध्ये आपल्याला विचारलं होतं कालावधी किती असेल. कालावधी म्हणजेच n. तर मग कालावधी तीन वर्षे असेल. या गणितामध्ये आपल्याला n काढायला विचारलं होतं, जे की आपलं 3 आलेलं आहे. तिसरे एक्झाम्पल घेऊया. भांडवल 8000 आहे. व्याजदर 6% आहे व कालावधी 3 वर्षे आहे. सरळ व्याज शोधा. सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊया. गिवन आपल्याला काय दिले, पी दिले. भांडवल म्हणजे काय असते, प्रिन्सिपल. तर पी काय आहे, 8000 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर दिले आपल्याला 6%. आणि आपल्याला कालावधी दिला आहे. कालावधी म्हणजे n किती आहे, 3 वर्षे. तर आपल्याला सरळ व्याज काढायचे. म्हणजेच आय काढायचे. तर आय म्हणजे किती. आता फॉर्म्युला लिहून घेऊया. आय इज इक्वल टू पी गुणिले n गुणिले आर भागिले 100. तर पी किती दिले आपल्याला, 8000. n 3 वर्षे आणि आर 6% बाय 100. आणि आपल्याला सर्व व्याज काढायचे म्हणजेच इंटरेस्ट काढायचे. तर हे 0 गेला, हे 0 गेला, हे 0 गेला, हे 0 गेला. आता जे उरलं ते लिहायचं. 80 गुणिले 3 गुणिले 6 हे उरले. तर आय इज इक्वल टू 40 गुणिले 6. तर आय इज इक्वल टू हे आले. तर सरळ व्याज या गणिताचं काय आले, 2640. सरळ व्याज इज इक्वल टू 2640 रुपये.
आता चौथे एक्झाम्पल घेऊया। चौथ्यामध्ये काय दिले? चौथ्या एक्झाम्पलमध्ये ₹500चे सरळ व्याज मिळाले आहे। सरळ व्याज मिळाले आहे। भांडवल 2500 आहे। ₹500 आहे। व्याजदर 4% आहे। तर आपल्याला काय काढायचे? कालावधी। कालावधी काढा। तर एकदम सुरुवातीला गिवन लिहून घ्यायचा। इंटरेस्ट आपल्याला दिला या गणितामध्ये किती आहे? ₹500। तर सुरुवातीला इंटरेस्ट लिहून घेतला। मग आपल्याला भांडवल म्हणजे काय असते? प्रिन्सिपल। तर आपल्याला प्रिन्सिपल पण दिले ₹2500। आणि व्याजदर म्हणजे काय असते? आर, रेट ऑफ इंटरेस्ट, तो 4% दिलाय। तर आपल्याला कालावधी काढायचे। कालावधी म्हणजे काय? एन आपल्याला काढायचे। तर याचा फॉर्म्युला काय? I = P गुणिले N गुणिले R भागिले 100। तर P आपल्याला ₹2500 दिले, N आपल्याला काढायचे आणि R दिले 4% भागिले 100 आणि I आपल्याला किती दिले? 500। तर हे 100 गुणाकार या 500च्या गुणाकारामध्ये येते। तर 500 गुणिले 100 = 2500 गुणिले N गुणिले 4। तर आता हे 2500 याच्या भागाकारात येते। तर 500 गुणिले 100 बाय 2500। तर या साईडला काय होते? N गुणिले 4। तर हे 0 गेला, हे 0 गेला, हे 0 गेला, हे 0 गेला। तर उरलं काय? 500 भागिले 25 = N गुणिले 4। तर 25 दोन्ही 500, 25 दोन्ही 50, 25 एक 25, 25 दोन्ही 50 आणि हे 0 ला 0 तसा लिहून घ्यायचा आणि = N गुणिले 4। तर आता हे 4 Nच्या गुणाकारात आहे, तर या 20च्या भागाकारात येते। तर 20 भागिले 4 = N। 5 = N। N म्हणजे काय? की आपला कालावधी। तर या गणिताचा आपल्याला N काढायचं होतं। तर N म्हणजे कालावधी। कालावधी किती निघालाय? 5 वर्ष। तर असं शेवटी खाली लाईन लिहायची। कालावधी = 5 वर्षे। 5 नंबरचं गणित बघूया। भांडवल ₹10,000 कालावधी कालावधी 2 वर्षे व सरळ व्याज ₹1,200 आहे।
व्याज दर किती? असेल? आधी गिवन लिहून घेऊया. आय दिले आपल्याला सरळ व्याज 1200 रुपये. नंबर ऑफ इयर दिलेत आपल्याला 2 वर्षे. भांडवल म्हणजेच प्रिन्सिपल दिले आपल्याला 10,000 रुपये. तर आपल्याला काढायचे रेट. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P गुणिले N गुणिले R बाय 100. तर आय दिले आपल्याला 1200 रुपये इज इक्वल टू P दिले 10,000 रुपये गुणिले N दिले 2 वर्षे गुणिले R आपल्याला काढायचे बाय 100 जशास तशी. 1200 इज इक्वल टू हे भागाकारातले 100 इकडे येऊन गुणाकारात बरोबर 10,000 गुणिले 2 गुणिले R. 1200 गुणिले 100 हे गुणाकारातले 10,000 इकडे भागाकारात इज इक्वल टू 2 गुणिले R. 1200 गुणिले 100 बाय 10,000. आता हे गुणाकारातले 2 इकडे येऊन भागाकारात इज इक्वल टू R जशास तशा. आता हे 0 गेला, 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 हे 0 गेला. बे एक बे, बे सखम 12. तर 6 इज इक्वल टू R. आपलं R आले 6. तर व्याज दर 6 असेल. %6 असेल. क्वेश्चन नंबर 6. भांडवल रुपये 9,000 आहे. व्याज दर 3% आहे व सरळ व्याज रुपये 810 मिळाले. व्याज रुपये 810 मिळाले आहे. तर कालावधी शोधा. आधी गिवन लिहून घेऊया. P दिले आपल्याला 9,000. व्याज दर दिले आपल्याला 3%. सरळ व्याज म्हणजेच आय दिले आपल्याला 810 रुपये. तर आपल्याला काढायचे नंबर ऑफ इयर म्हणजे किती वर्ष, त्याला कालावधी किती लागला. तर आय इज इक्वल टू P गुणिले N गुणिले R बाय 100.
आय दिले 810 इज इक्वल टू पी 9000 गुणिले यन आपल्याला काढायचे, आर दिले 3% बाय 100. 810 हे भागाकारातले 100 गुणाकारात आणूया, इज इक्वल टू 9000 गुणिले यन गुणिले 3. 810 गुणिले 100 गुणाकारातले 9000 इकडे भागाकारात आणूया, भागिले 9000 इज इक्वल टू यन गुणिले 3. 810 गुणिले 100 भागिले 9000 गुणाकारातले 3 इकडे भागाकारात आणूया, 3 इज इक्वल टू यन. हे 0 गेला, हे 0 गेला, हे 0, हे 0, हे 0, हे 0. 81 गुणिले 1 बाय 9 गुणिले 3 इज इक्वल टू यन. तर 81 बाय 9 गुणिले 3 इज इक्वल टू यन. 9 1 9, 9 9 81, 9 बाय 3 इज इक्वल टू यन. 3 त्रिक 9 इज इक्वल टू यन. एग्जाम्पल नंबर 7. 10,000 रुपये भांडवलावर 8% वार्षिक व्याज दराने 2 वर्ष 6 महिने 6 महिने म्हणजे अर्धे वर्ष कालावधीसाठी सरळ व्याज किती असेल? आता गिवन लिहून घेऊत. भांडवल म्हणजे P इज इक्वल टू 10,000 रुपये आणि 8 वर्ष म्हणजे R इज इक्वल टू 8 वर्ष. N इज इक्वल टू N इज इक्वल टू 2 वर्ष आणि 6 महिने. 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष, तर 2 वर्ष प्लस अर्ध वर्ष म्हणजे हे 2 वर्ष प्लस अर्ध म्हणजे आपण हे 2.5. हे 2 वर्षाला 2 वर्ष आणि एका वर्षामधले 6 महिने म्हणजे अर्ध, म्हणजे त्यामुळे 2.5. N इज इक्वल टू 2.5. आणि सरळ व्याज काढायचे. फॉर्म्युला आहे सरळ व्याज I इज इक्वल टू P गुणिले
आर गुणिले यन भागिले 100. पी आहे 10,000, आर आहे 8, यन आहे 2.5 भागिले 100 जशा तसे. आता भागाकार करून घेऊ. हे 2 0 कटले, इथले 2 0 उरलं 100 गुणिले 8 गुणिले 2.5. 100 गुणिले 2.5 येते 250 गुणिले 8 इज इक्वल टू 250 गुणिले 8. 250 गुणिले 8 2000. सरळ व्याज बरोबर 2000 रुपये. सरळ व्याज बरोबर सरळ व्याज आय इज इक्वल टू 2000 रुपये. आठव्या नंबरचं एक्झाम्पल पाहूया. एका व्यक्तीला तीन वर्षात 7% व्याज दराने रुपये 735 सरळ व्याज मिळाले. सरळ व्याज मिळाले. तर भांडवल किती होते? भांडवल किती होते? आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. दिलेली माहिती तर आपल्याला भांडवल काढायचे आणि पी आपल्याला काढायचे म्हणजे दिलेलं नाही आहे. आणि यन आहे 3, आर आहे 7% आणि आय 735 रुपये. तर आय इज इक्वल टू असते पी गुणिले यन गुणिले आर भागिले 100. तर आय आपल्याला दिले 735, पी काढायचे, यन दिले 3, आर आहे 7 आणि भागिले 100. तर पहिल्यांदा काय करायचं, हे 735 इज इक्वल टू पी गुणिले हे 7 आणि 3चा गुणाकार करायचा 21 भागिले 100. तर हे आता 100 का नाही भागाकारात आहेत, तर मग हे इकडं 735च्या गुणाकारात इज इक्वल टू पी गुणिले 21. मग 735 गुणिले 100
आता हे गुणाकारातले 21 इकडं भागाकारात आणि पीला पी. पहिल्यांदा आपण 735 भागिले 21 करून घ्यायचं म्हणजे सोपं जाते. तर 735 भागिले 21 काय असते 35 गुणिले 100 इज इक्वल टू पी. तर 35 गुणिले 100 येते 3500 इज इक्वल टू पी. तर म्हणून भांडवल इज इक्वल टू 3500 रुपये.